फवारण्या कमी लागतात, खतांचं प्रमाण कमी लागतो, म्हणजे आपला पैशाची बचत होते आणि आपल्याला फक्त 17 रुपये लिटर टॉनिक पडते. आज या कपाशीला 55 दिवस झाले पूर्ण. त्याला मी 2दा अविना न्यूट्रिमिक्स दिलंय. एकदम पानं हिरवेगार पाना आणि त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया याची चांगली होती. आज कमीत कमी 30 ते 35 फुलपाते. मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आणि मला शेतीतला कुठला अनुभव नव्हता. फक्त खतं आणायचे, खतं द्यायचे, पिकांना फक्त वाढवायचं. ज्यावेळेस मी बीटी गोरे साहेबांचे व्हिडिओ बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं व्यवस्थापन शेतीचं केलं पाहिजे. मग त्यावेळेस मी अविना न्यूट्रिमिक्स घेतलं. पण त्या शेतीसाठी मायक्रोन्यूट्रन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. माझ्याजवळ 2.5 एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये मी 1.5 एकर मोसंबी लागवड केली आणि 1 एकर कपाशी लागवड केली. तर कपाशी ही मी 8 बाय 2.5 या अंतरावर लावले आणि आंतरपीक म्हणून उडीदाचा तास घेतला. मी कमीत कमी 1 महिना झाल्यानंतर मी तिला अविना न्यूट्रिमिक्स दिलं. अविना न्यूट्रिमिक्स दिल्यानंतर मी एकरी 8 लिटर दिलं. एकरी 8 लिटर दिल्यामुळे कपाशीचे पाती, पानांचे चवडेपणा आणि झाडाचं न्यूट्रिशन म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन झालं त्या झाडाचं. आणि ज्या उडीदाला आज भरपूर फांद्या आहेत, भरपूर शेंगा आहे आणि भरपूर फ्लॉवरिंग आहे. आणि जन्मतात जे पाला येतो तो सुद्धा पाला सुद्धा हिरवागार आहे. शेंड्यापासून तर खाल तळापर्यंत पूर्ण हिरवागारपणा आहे. सल्फेटयुक्त खत येते, त्याच्यामुळे त्याला बुरशी लागण्याचं कुठलंच काही कारण नाही. चाळीसगावमध्ये म्हणजे बायपास त्या ठिकाणी कामधेनू कृषी केंद्र हर्षलभाऊ राऊत या कृषी केंद्र संचालकांनी मला सुचवलं आणि मी त्यानुसार ते एकदम पद्धतशीर केलं आणि मला खूप एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटत आहे. माझी मोसंबी पण आहे, त्या मोसंबीला मी खताचा एकही दाणा दिला नाही, तर त्या मोसंबीला चांगल्यापैकी 200 ते 250 ग्रॅमचे फळ तयार झालेलं आहे. कारण आम्हाला ते लेट पकडायचं होतं, पण ते कांदे असल्यामुळे त्यांनी फ्लॉवरिंग घेतल्यामुळे त्यांना ते फळ लागून गेले. पण फळ लागल्यानंतर मी त्याला अविना न्यूट्रिमिक्स दिलं. तर अविना दिल्यामुळे त्या फळांचा आकार सुद्धा एकदम चांगला आणि 250 ग्रॅमपर्यंत एक फळ आहे. त्यामुळे मी चवळी, भाजीपाला सगळ्या पिकांना अविना न्यूट्रिमिक्स देतो. तो अविनामध्ये सगळे घटक असतात: झिंक, बोरान, सल्फर, फेरस, मॅग्नीज, अमिनो ॲसिड आणि सीविड आणि नटल हा पाण्याचा pH बॅलन्स करतो आणि सगळ्या घटकांना एकत्रित मिसळून ते पिकाला पोषण म्हणून ठरतं. आणि मुख्य म्हणजे आपल्या पिकाला त्याची गरज आहे ते घटक कुठे मिळत नाही, ते फक्त अविना न्यूट्रिमिक्स या कॉम्बीमध्ये मिळतात आणि ते आपल्या शेतासाठी एवढे उपयुक्त आहेत. म्हणजे ते लगेच काम करायला सुरुवात करतं. आपण काय करतो, जाड खते टाकतो, जाड खते ते 15 दिवसांनी लटकतात. मग त्याच्यापेक्षा पाण्यातून लगेच दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा भेटतो. त्यामुळे अविना हे 200 बॅलरमध्ये टाकून पहिल्यांदा नटल काढून घ्यायचं, नंतर बाकी काढून ते 15 दिवस घालून आणि 16व्या दिवसापासून पिकाला ते पोषक म्हणून द्यायचं. त्याच्यामध्ये कोणत्याहीच प्रकारचा अशक्तपणा राहणार, ते सशक्तच राहील. तुमच्या रोगाला सुद्धा रोगबळी कमी पडेल, फवारण्या कमी लागतात, खतांचं प्रमाण कमी लागतो, म्हणजे आपला पैशाची बचत होते आणि आपल्याला फक्त 14 ते 15 रुपये लिटर पडते. आज या कपाशीला 55 दिवस झाले पूर्ण. त्याला मी 2दा अविना न्यूट्रिमिक्स दिलंय. एकदम पानं हिरवेगार पाना आणि त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया याची चांगली होती. आज कमीत कमी 30 ते 35 फुलपाते. मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आणि मला शेतीतला कुठला अनुभव नव्हता. फक्त खतं आणायचे, खतं द्यायचे, पिकांना फक्त वाढवायचं. ज्यावेळेस मी बीटी गोरे साहेबांचे व्हिडिओ बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं व्यवस्थापन शेतीचं केलं पाहिजे. मग त्यावेळेस मी अविना न्यूट्रिमिक्स घेतलं. पण त्या शेतीसाठी मायक्रोन्यूट्रन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आणि पिकांना 8 दिवसाला एका एकरला 8 लिटर द्यायचे, म्हणजे त्या पिकाचा एकदम अशक्तपणा राहतच नाही. त्या पिकाला अशक्तपणा विषयच राहत नाही. डायरेक्ट मायक्रोन्यूट्रन दिल्यानंतर त्याच्यावर कोणताही रोग वगैरे काही येत नाही. आता 1.5 महिन्यापासून ढगाळ वातावरण नाही, तरी माझ्या कपाशीला कोणत्याही प्रकारचा पिवळेपणा नाही किंवा कोणताही रोग नाही. आपली शेती आपण पारंपरिक पद्धतीने करतो, पण त्यामधला आपण खर्च बघत नाही. आज प्रत्येक गोष्टीला व्यवस्थापन पाहिजे. जसं शेतीमध्ये आपण पहिलं फक्त खतं आणायचो आणि येड्यागत खतं टाकायचो. आज मी ह्या कपाशीला फक्त 2 गोणे खतं दिले पूर्ण 1 एकरसाठी. हे जे आपण बजेट असतो शेतीचा, हा बजेट जर पद्धतशीर राहिला तर आपल्याला शेती परवडते. तर त्यासाठी आपल्याला अविना न्यूट्रिमिक्स ही आणि कमी किमतीत आहे. जसं आपण काही हे आणतो, टॉनिक आणतो आपण 1000 रुपयामध्ये 1 लिटर एकदम आवरून देतो, परंतु हे डायरेक्ट मुळींजवळ जाणारं खत आहे. याच्यामुळे इतर खतं सुद्धा कमी लागतात. आपलं बजेट हा कमी होतो आणि शेती आपल्याला परवडते. पण त्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं पाहिजे. त्यासाठी आपण दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी दर्जेदार
आयोना न्यूट्रिमिक्स